स्वामी समर्थ. श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला इथे मी आज छानपैकी आपला राशनच्या तांदळाचा डोसा बनवून दाखवणार आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चव लागते. मस्त अशा पद्धतीने तांदूळ भिजवण्यापासून आणि डोसा बनवण्यापर्यंत ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि सांबारची आणि भाजीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, ती बघून तुम्ही करू शकता. चव खूप छान लागते सांबारची. चला मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आपल्याला भिजवत घालायचे तांदूळ डाळ. तर इथे मी मोठं टोपलं घेतलेलं आहे, पातेलं टोपलं काही घेऊ शकता. आणि इथे मी आपला राशनचा जो जाडा तांदूळ येतो ना तो घेतलेला आहे. तुम्ही कोणताही जाडा तांदूळ घेऊ शकता. आता तांदूळ हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर तुम्ही वाटीचे प्रमाण घेऊ शकता किंवा ग्लास कोणताही चालेल. तर इथे मी 3 ग्लास तांदूळ घेणार आहे. हे 2 ग्लास तांदूळ हा मी गच्च भरून घेतलेला आहे. ग्लास हा बघा वरपर्यंत. हे 3 ग्लास इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच ग्लासाने 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची. 1 ग्लासाला मी थोडीशी 2 चमचे कमी डाळ घेतलेली आहे, कारण जुनी डाळ आहे ही भरपूर अशी फुगते. आता हे डाळ आणि तांदूळ त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे 2 चमचे चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणा घालायचा. आता हे स्वच्छ असं 2-3 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. आता याला पाणी टाकून हाताने चुळून चुळून असं 2-3 वेळेस धुवून काढायचं, कारण हा राशनचा तांदूळ आहे ना, मग माती वगैरे थोडीशी असू शकते. मी चाळून घेतली तरी पण. आणि जरा मोठं भांडे घ्यायचं. मी दुसऱ्या भांड्यात टाकणार आहे डाळ धुवून स्वच्छ. एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकलं ना छान अशी भिजते. कमीत कमी 4 ते 5 तास हे भिजलं पाहिजे डोशाचं बॅटर. आता हे डोशाचे ज्या डाळ तांदूळ आहेत ना ते 4 ते 5 तास भिजवले पाहिजे. आता आणखीन एकदा मी धुवून काढते. 2-3 वेळेस त्याचं पाणी धुवून काढायचं. आता इथे मोठं पातेलं घेतले, त्याच्यामध्ये स्वच्छ धुतले डाळ तांदूळ टाकून घेऊया डोशासाठी. आणि याला भरपूर असं वर येईपर्यंत पाणी टाकायचं. त्याच्यात पाणी टाकून घेऊया. आता हा डाळ तांदूळ आपल्याला 5 तास भिजत घातलेला आहे. आपण आता असं झाकण ठेवून 5 तास ठेवूया आणि नंतर मग आपल्याला हा डाळ तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून देऊया. तर इथे 5 ते 6 तास झालेले डोशाचे आपण तांदूळ आणि डाळ भिजवली होती. हे बघा मस्त अशी छान डाळ फुललेली आहे. तर चेक करून घ्या हाताने. हे बघा सहज असा तांदूळ तुटला जातो, म्हणजे आपला डाळ तांदूळ छान भिजलेला आहे. स्वच्छ पाणी आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे काढ. आता हे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये काय करायचं, आता हे डाळ तांदूळ याच्यामध्ये टाकून बारीक असं जेवढं बारीक होईल ना त्या पद्धतीने ह्याला मिक्सरमध्ये दळून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने बारीक असं आपल्याला हे डाळ तांदूळ दळून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक छान दळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने मी सगळं दळून घेतलं आहे. शेवटच्या घाण्यामध्ये आपल्याला 1 कप पोहे टाकायचे. आता हे 1 कप पोहे घेतलेत ना, ह्याला थोडंसं पाणी टाकून ठेवूया, म्हणजे छान भिजतात. हे सगळं आपल्याला डाळ तांदूळ काढेपर्यंत. मग शेवटच्या घाण्यामध्ये हे आपल्याला पोहे काढायचे मिक्सरमधून आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे पोह्यामुळे इतकी जाळी छान येते ना, मस्त असा डोसा तयार होतात. ते पोहे छान धुवून मी भिजून घेतले, बाजूला ठेवूया. आणि असेच डाळ तांदूळ आता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया. डाळ तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता हे पोहे पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पोहे छान भिजलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं 1 वाटीवर आणि मग बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेते 1 वाटीवर आणि याला चांगलं असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मग मिक्स करूया पिठामध्ये. आता हे पण छान बारीक करून घेतलेले आहे, पाहू शकता इथं पोहे. आता आपल्याला पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय. पोहे हाताने छान फेटून घ्यायचं, एकजीव करायचंय. हे मी एक डब्बा घेतलेला आहे स्टीलचा, त्याच्यामध्ये हे पीठ मुरत ठेवणार. तुम्ही पातेल्यात पण गच्च असं झाकण ठेवू शकता, कारण की डब्यामध्ये ठेवलं ना छान असं फुगून वर येतं, मस्त फुगतं, जाळी बनते. म्हणजे एक झाकण गच्च असतं त्याच्यामुळे मी इथं डब्यामध्ये त्याला. आता हे पोह्याचं जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. पोहे बारीक करून घेतलेले मिक्सरमधून. तर हे टाकून घ्यायचे आणि याला हाताने छान असं एकजीव करायचं, हातानेच करायचं. अशा पद्धतीने याचं बॅटर आहे बघा. हे बघा जास्त पातळ पण आहे, जास्त घट्ट पण नाहीये. आता ह्याला आपण झाकण ठेवूया. वाटल्यास थोडासा 1 चिमूटभर सोडा टाकायचा याच्यामध्ये. असं पण फुगतं हे, तरी थोडं चिमूटभर सोडा टाकला ना आणखीन जास्त छान फुगतं. थोडा चिमूटभर सोडा टाकून घेऊया.
इथे मी हातावरती चिमूटभर खायचा सोडा घेतलाय, ते टाकून त्याला मिक्स करून घेऊया असं परत. आणि आता झाकण लावून ठेवून देऊया रात्रभर. छान असं फुगून येतं पीठ मस्त. आणि नंतर उद्या डोसे करायचे आपल्याला याचे. आता हे झाकण ठेवूया. थोडा चिमूटभर सोडा टाकलेला आहे, नाही टाकलं तरी हे पीठ छान फुलतं. आता झाकण लावून ठेवून दिलेलं आहे मी इथं रात्रभर. मी रात्रभर पीठ मुरवायला ठेवलं होतं डोश्याचं बघा. आता बघूया किती फुगलंय ते. एकदा झाकण काढून घेऊया. हे बघा मस्त असं वरपर्यंत फुगून आलेलं आहे, कारण की पूर्णपणे खाली होतं पीठ आपण भिजवलं तेव्हा. रात्रभर भिजल्यामुळे छान असं फुगलेलं आहे पीठ. हे बघा किती मस्त फुगलेलं आहे बघा, अशा पद्धतीने. हे बघा किती छान असं फुगलेलं आहे. आता ह्याला मिक्स करून घेऊया, म्हणजे पीठ कमीच होतं हे मिक्स केल्यानंतर. सुंदर असं फुगलेलं आहे. हे बघा पूर्ण खाली गेलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचे, थोडंसं जेवढं लागते तेवढं. त्याच्यात मीठ मिक्स करून आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण डब्बा भरलेला खाली गेलेला आहे, इतकं छान फुगलं होतं. आता एका पातेल्यात मी थोडंसं काढून घेते. इथे एक भांडं घेतलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये डोस्याचं पीठ मी थोडंसं काढून घेते. जसं लागेल तसं आपण मीठ मिक्स करून याचे डोसे बनवून घ्यायचे. जर तुम्हाला एवढं लागत असेल तर एकदाच तुम्ही मिक्स करू शकता. आणि उरलेलं पीठ जर जो सगळे डोसे खाऊन झाले असते ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं, जास्त आंबट होतं नाही तर. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीपुरतं. मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला याच्यात पाणी टाकायचं. खूप घट्ट आहे ना बॅटर. एक अर्धी वाटी पाणी टाकते याच्यामध्ये मी. पाणी टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीनं याचं बॅटर असं ठेवायचं. घट्टही नाही जास्त पातळही नाही. आता आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचे. इथे मी डोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि 2-4 थेंब पाण्याचं टाकायचं आणि स्वच्छ कपड्याने असं पुसून घ्यायचं डोश्याच्या तव्याला. छान गरम झालं की गॅस थोडा कमी करून नंतर आपल्याला फुल करायचं. टाकायच्या वेळा थोडं कमी करायचा. छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार. आधी साईडनं पसरून घ्यायचं आपल्याला. याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. छान असा खालची बाजू भाजल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचा डोसा. छान खालून भाजून झालेला आहे. हे बघा किती सुंदर, अजिबात चिटकलेला नाहीये डोसा. उलथन असं खालच्या बाजूनी घालायचं व्यवस्थित असं. तुम्ही याच्यावर भाजी टाकू शकता. टाकून आपल्याला डोसा जसा खायचा आहे तसा. हे बघा मी हाताने फोल्ड करते. किती सुंदर असा डोसा तयार झालेला आहे बघा आपला इथे. अशाच पद्धतीने सगळे जेवढे लागतील तेवढे आपण डोसे बनवून घेऊया. आणि जसं जसं आपण करत जाईल ना तसं सुंदर डोसे येतात. थोडंसं तेल आणि पाणी शिंपडायचं आणि आपण डोसा बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे. डोसा इथे तयार आहे.